बातमी आहे एमआयएमनं महाविकास आघाडीला दिलेल्या प्रस्तावासंदर्भातली। एमआयएमनं महाविकास आघाडीला दिलेला प्रस्ताव एबीपी माझाच्या हाती लागलाय। हा प्रस्ताव केवळ शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोनच पक्षांना दिलेला आहे। ठाकरे गटाला तो दिलेला नाही। मुस्लिम बहुल मतदार असलेल्या 28 जागांची यादी या प्रस्तावामध्ये आहे। जागा वाटपात यावर तडजोड करण्याची तयारी सुद्धा एमआयएमनं दर्शवली आहे। 10 सप्टेंबरला हा प्रस्ताव देण्यात आला होता। गेल्या 2 दिवसात मुंबईमध्ये बैठकाही झाल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केलाय आणि याबाबत इम्तियाज जलील यांच्याशी बातचीत केली आहे कृष्णा केंडे यांनी। महाविकास आघाडीला इम्तियाज जलील यांनी लेखी प्रस्ताव दिलाय सोबत येण्याबाबतचा। तो लेखी प्रस्ताव नेमका काय आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। लेखी प्रस्ताव तुम्ही दिलेला आहे, तो नेमका कुणाला दिला आहे आणि ते काय आहे त्या लेखी प्रस्तावामध्ये? त्यांच्या काही नेत्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला काहीही लेखीमध्ये प्रस्ताव आलेला नाही आहे आणि अलायन्स करायचंच असेल तर लिखितमध्ये आमच्याकडे काही आलेलं नाही आहे। तर दुसऱ्याच दिवशी आम्ही पत्र तयार केलं होतं। मी महाराष्ट्र एमआयएमच्या अध्यक्ष या नात्याने ओवैसी साहेबांशी चर्चा करून आणि ते पत्र पाठवलं होतं आणि ते पाठवल्यानंतर मी त्यांना हेच सांगितलं होतं की तुम्हाला रिटर्नमध्ये पाहिजे होतं, मी रिटर्नमध्ये पाठवत आहे तुम्हाला। बरं, 3 पक्ष आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना। यापैकी 3ही पक्षांच्या प्रमुखाला तुम्ही पत्र लिहिलंय? मी काँग्रेसच्या प्रमुखांना दिलं, मी राष्ट्रवादीच्या प्रमुखांना दिलं, कारण आम्हाला माहीत आहे की शिवसेना आता नवीन जे आहे ना ते सेक्युलर झालेली आहे आणि त्यांना एमआयएम पाहिजे का किंवा एमआयएमना शिवसेना पाहिजे का हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यांचं स्टँड आजही वेगवेगळ्या जे इश्यूज आहे त्याच्या बाबतीत काय त्यांचं स्टँड आहे ते आम्हाला माहीत आहे। म्हणून आम्ही जे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नवीन सेक्युलर झालेल्या शिवसेनासोबत जाऊ शकतं तर आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या बाबतीत तुमची काय तक्रार आहे, आम्ही का तुमच्यासोबत येऊ शकत नाही, हे प्रश्नही आम्ही त्या पत्रामध्ये उपस्थित केले। बरं, किती जागा प्रस्तावामध्ये मागितल्यात? टोटल जे मुस्लिम डॉमिनेटेड कॉन्स्टिट्युएन्सीज आहे ज्याच्यामध्ये आपण खूप चांगली कामगिरी करू शकतं ते असे 28 सीट्स आहे महाराष्ट्रामध्ये, जिथे फक्त मुस्लिम समाजाला तिकीट दिलं तर ते निवडून येणार आहे। मग सगळ्यांनी मुस्लिम कॅन्डिडेट उभं केलं तर बहुतेक त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी मुस्लिम एरिया डॉमिनेटेड एरियामध्ये पण निवडून येऊ शकतं। हे धोका आम्ही त्यांना सविस्तर सांगितलेलं आहे की तुम्ही 28 जागा मागे नाही, ते लिस्ट तयार केलेली आहे। आता किती सीट्सवर आम्ही लढणार आहे ते त्याच्यापेक्षा कमी होऊ शकतं, 100% कमी होऊ शकतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।